नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अळूच्या पानांची एक फारच मस्त अशी चटपटीत आणि टेस्टी अशी पातळ भाजी तयार करून दाखवणार आहे. ह्याला अळूचं फतफद असं देखील बोललं जातं. हे असं आंबट गोड तिखट चवीचं अळूचं फतफद बनवायला फारच सोपं आहे. घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये आणि कमी वेळेत तुम्ही हे अळूच्या पानांचं फतफद अगदी झटपट तयार करू शकता. ही एवढी चटपटीत आणि टेस्टी अळूच्या पानांची पातळ भाजी भाकरींसोबत खायला तर फारच छान लागते. ही भाजी खाल्ल्यानंतर तोंडाला ह्या भाजीने फारच छान चव येते. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी मी ही काही भाजीची अळूची पानं घेतली आहे. आता या सगळ्या पानांची देठं मी अशी कापून काढणार आहे. ही देठं आपण फेकणार नाही आहोत, तर ह्यांचा सुद्धा आपण भाजीमध्ये वापर करणार आहोत. तर हे पहा, ही जी अळूच्या पानांची देठं आहेत, ह्यांच्यावरची साल अशी काढून टाकायची आहे. ही साल काढायला फारच सोपी आहे. अगदी सहज आणि पटापट तुम्ही ह्या देठांची साल अशी काढू शकता. देठाची साल काढून घेतल्यानंतर आता ह्या देठाचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पानांची देठं कापून काढणार आहे आणि देठांच्या वरची साल काढून ह्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. यानंतर आता ही जी पानं आहेत, ह्यांचा मी सुरुवातीला असा रोल तयार करून घेणार आहे आणि ह्यांना सुरीने बारीक चिरून घेणार आहे. असा या पानांचा एकत्र रोल तयार करून ह्यांना चिरलं तर आपलं काम सोपं होतं आणि आपला वेळही त्याच्याने वाचतो. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ही सर्व पानं सुरीने चिरून घेतली आहे. तर आता ही जी चिरलेली पानं आहेत, यांना मी 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे. यानंतर ही पाववाटी हरभऱ्याची डाळ सुद्धा मी 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे. तर आता चिरलेली अळूची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्यांना आता इथे मी ह्या कुकरमध्ये घालून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपण ही पाण्याने धुतलेली हरभऱ्याची डाळ सुद्धा घालून घेऊया. यासोबतच आता ह्याच्यामध्ये मी हे थोडेसे कच्चे शेंगदाणे देखील घालणार आहे. तसं तर हे टोटली ऑप्शनल आहे. पण हे शेंगदाणे भाजीमध्ये खाताना फारच छान लागतात. त्यासाठी मी ह्याच्यामध्ये असे थोडेसे शेंगदाणे घालून घेतले. बस, तर आता ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 ग्लास पाणी घालून ह्यांना कुकरला 5 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचंय. कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर एक 5 मिनिट थंड होऊ द्यायचा आहे आणि मग कुकरचं झाकण उघडायचंय आणि ह्यांना चमच्याने असं थोडंसं घोटून घ्यायचंय. म्हणजे ह्याच्यातली पानं आणि हरभऱ्याची डाळ छान बारीक होईल. तर हे पहा, ह्यांना मी चमच्याने असं छानपैकी घोटून घेतलंय. यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी भाजीसाठी थोडंसं तेल घालून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यानंतर पाव चमचा हिंग, 5 ते 6 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे आणि 9 ते 10 कढीपत्त्याची पानं घालून यांची मंद आचेवर छान अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे. बस, तर आता ह्याच्यामध्ये मी हा एक बारीक चिरलेला कांदा परतायला घालणार आहे. फुल फ्लेमवर कांदा हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा असा तांबूस रंगावर परतून घेतला की आता ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेणार आहोत. यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण कुकरला शिजून आणि घोटून घेतलेले सर्व जिन्नस घालून घेऊया. हे सर्व जिन्नस असे एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय. तर हे मिक्सरला तयार केलेलं वाटण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. या सर्व कच्च्या सामग्रीचा फ्लेवर आणि टेस्ट ह्या भाजीला फारच छान येते. यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा बेसन घालून घेणार आहोत. ह्याच्याने भाजीला छान दाटसरपणा येतो आणि भाजी देखील खाण्यासाठी चवीला छान लागते. आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे आणि सोबतच 2 ते 3 चमचे चिंच गुळाचा कोळ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. अळूची पानं ही गुणधर्माने खाजरी असतात. असा ह्या भाजीमध्ये थोडासा चिंच गुळाचा कोळ घातला तर भाजी खाल्ल्यानंतर घशात खवखवल्यासारखं किंवा मग कापल्यासारखं नाही होत आणि भाजी देखील चवीला छान चटपटीत बनून तयार होते. गॅसची फ्लेम फुल करून हे सर्व जिन्नस चमच्याने असे एकसारखे हलवत मिक्स करून घ्यायचे.
त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी अगदी फक्त अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे. हे अळूचं फतफद जास्त पातळ खायला चांगलं नाही लागत. याला थोडंसं थपथपीतच ठेवायचं असतं. बस तर आता मंद आचेवर ही भाजी झाकण न ठेवताच 5 ते 7 मिनिट उकळून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपली ही अळूच्या पानांची पातळ भाजी म्हणजेच अळूचं फतफद ह्या ठिकाणी अतिशय टेस्टी आणि चटपटीत बनून तयार झालंय. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे अळूच्या पानांचं फतफद ह्या ठिकाणी तयार करून दाखवलंय. तुम्ही एकदा नक्की असं हे अळूच्या पानांचं चटपटीत आणि टेस्टी असं अळूचं फतफद ट्राय करून बघा. बघा, हे चटपटीत चवीचं अळूचं फतफद तुम्हाला नक्कीच खायला आवडेल आणि हे फतफद खाऊन तुमच्या तोंडाला ह्याच्याने फारच छान चव येईल. ही अळूच्या पानांची पातळ भाजी चपाती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत सुद्धा खाण्यासाठी फारच छान लागते. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असं झटपट बनणारं अळूच्या पानांचं फतफद म्हणजेच अळूच्या पानांची चटपटीत भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.